नेहमी सर्व ठीकच होत असते, पण ते आपल्या पद्धतीने होत नाही, म्हणून ते आपल्याला चुकीचे वाटते. त्याला दुःख म्हणतात. आणि एखादी घटना जर आपल्या पद्धतीने घडली आणि त्यात आपल्याला जर आनंद वाटला, तर ती आपल्यासाठी सुख असते. म्हणजे सुख आणि दुःख ह्या घटना नसून फक्त भावना आहेत. एखादी घटना आपल्या नजरेत चुकीची असते, कारण ती आपल्या पद्धतीने घडत नाही म्हणून ती चुकीची असते. आपण संपूर्ण ब्रह्मांड युनिवर्स आपल्या पद्धतीने चालवायला पाहतो, जे की शक्य नाही. पण जर या घटना चक्राच्या प्रवाहात जर आपण वाहिलं गेलं, तर या चांगल्या वाईट या गोष्टी आपल्यासाठी मॅटर करत नाही. म्हणजे दुःखाचं कारण हे म्हणजे फक्त अपेक्षा आहे. या पलीकडे दुःखाला दुसरं कोणतंही कारण नाही. कारण हे जे घटनाचक्र आहे, ते त्याच्यानुसार हे योग्य पद्धतीने घडतंय फिरतंय. जर आपण त्या प्रवाहात वाहिलं गेलं, की जी घटना माझ्यासाठी घडती ती योग्यच आहे, वाईट जरी घडून गेली तरी ती माझ्यासाठी योग्यच होती आणि त्याचा परिणाम माझ्या आयुष्यामध्ये योग्य प्रकारेच होणार आहे, हे जर एक्सेप्ट केलं तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. पण ही माझ्यासाठी योग्य घडली नाही, मी कुणासाठीही वाईट वर्तन कधी माझं नव्हतं, तरीही माझ्या बाबतीत असं का घडलं, यामध्ये फक्त वेळ वय एवढ्याच गोष्टी वाया जातात. हातामध्ये कोणतीही गोष्ट येत नाही. त्यामुळे कालचक्राला आपल्या पद्धतीने फिरायला लावण्यास भाग पाडण्यापेक्षा आपण जर त्या प्रवाहात वाहिलं गेलं, तर कोणत्याही त्रासाला आपण बळी पडत नाही.